अध्याय 15वा. शंकराचार्य आख्यान. कवीचे निवेदन. श्री गणेशाय नमः. हे गंगाधरा, तुझा जय जयकार असो. हे शंकरा, तू नीलवर्णकंठ असलेला, 3 डोळ्यांचा, पंचमुखी, सर्वांगी भस्मलेपन करणारा, कापराप्रमाणे गौरवर्णाचा, त्रिशूल धारण करणारा, नागरूपी भूषणी सुशोभित, अर्धभाग पुरुष व अर्धभाग स्त्री अशा स्वरूपाचा आहेस तू. गौरीचा पती, गजाननाचा जनक, भक्तवात्सल्य व दयेचा भंडार आहेस तू. नाम आणि त्रिगुण यांच्या पलीकडचा, प्रारंभ स्थिती अंत नाहीत असा, मायेच्या पलीकडचा, अजन्म अव्यय अक्षय विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेला विश्वाचा स्वामी आणि जगाचा गुरु आहेस. हे सर्वेशा, तू स्वच्छेने मायेचा आश्रय घेऊन नाना विविध नामे व रूपे धारण करून क्रीडा करतोस. सत्वर स्तम या 3ही गुणांनी तू नटलेला आहेस. स्थिर आणि चर असे हे पंचभूतात्मक जग तुझेच स्वरूप आहे. तूच या ब्रह्मांडाचे आद्य कारण आहेस. तूच या विश्वाचा सूत्रसंचालक आहेस. ते सूत्र तू स्वच्छेने जरी हलविलतोस तसे ते विश्व चालते. हा जीव तुझ्या अधीन आहे. तो तुझ्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही असे जे जाणतात ते तुला शरण येतात. त्या भक्तांच्या सर्व मनःकामना तू पूर्ण करतोस. त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेतोस. त्यांना निजपदी स्थापन करतोस, अर्थात मोक्ष देतोस. असा तुझा अद्वैत महिमा आहे. कोणालाही त्याचा थांग लागत नाही. म्हणूनच हे परब्रह्मस्वरूपा, मी तुला शरण आलो आहे. तू दयेचा सागर आहेस, दातृत्वाचे भांडार आहेस. मज पामरावर कृपा कर, मला भवसागराच्या पारने मज अनाथाचा उद्धार करील असा तुझ्या वाचून दुसरा कोण आहे? हे शंभू महादेवा, अधिक काय सांगू? माझ्या प्राकृत वाणीचे तुझे गुणवर्णन करता यावे एवढीच विनम्र विनंती आहे. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वेदव्यासांनी जे कथन केले त्या शिवलीला अमृताचे 14 अध्याय तुझ्या कृपेने माझ्याकडून लिहून झाले. पण तरीही मनाचे समाधान झाले नाही. तरी अधिक स्फूर्ती देऊन पुढील कथा वर्णन करून घ्यावी. हे पशुपती, तू भक्तांना वरदाने देऊन संतुष्ट करतोस. त्या तू प्रसन्न झाल्यास तर त्रिभुवनाचे सर्व ऐश्वर्य देतोस. या समस्त विश्वात तुझ्यासारखा दुसरा वरदाता नाही. तुझे औदार्य पाहून ब्रह्मा विष्णू लज्जित होतात. तुझ्या उदारतेचे काय वर्णन करावे? तू रावणाला आपली सुंदर पत्नी दिलीस, आत्मलिंग दिलेस. त्रिपुरासूर, तारकासूर व भस्मासूर यांना मोठे वर दिलेस. तू अत्यंत भोळा आहेस. कोणी मनात कपट हेतू तुझी सेवा केली तरी तू त्यांची इच्छा वर देऊन तोषावितोस. श्रोते हो, अशा प्रकारे शिवस्तुती केल्याने तो दयावान शंकर प्रसन्न झाला. त्याने मला उन्मत्त स्फूर्ती दिली. माझ्या हृदयात प्रकट होऊन तो म्हणाला, कलियुगात पृथ्वीवर पाखंड मतांचा प्रचार प्रसार होऊन ते पाखंडी फारच उन्मत्त झाले. त्यांनी वेद, शास्त्रे व पुराणे यांमध्ये लोकहितास्तव सांगितलेला सर्व कर्ममार्गच बुडविला. लोक स्वधर्म विसरले. सर्वत्र मोठ्या प्रमाणात जैनमताचा प्रसार झाला. त्यामुळे सर्व वर्णाचे लोक भांबावून गेले. म्हणून त्या पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्याच्या रूपाने अवतार घेतला. ते माझे अवधूत अवतार चरित्र आत्ताच्या लोकांना माहीत नाही. ते तू प्राकृत भाषेत वर्णन करून सांग. अशा प्रकारे शंकराने प्रेरणा दिली आहे. म्हणून मी पुराणे व त्यातील तपशिलावर वर्णन बाजूला ठेवून जगद्गुरु शंकराचार्याचे पावन चारित्र्य वर्णन करणार आहे. ते तुम्ही सावध चित्तेने ऐका. ते श्रवण केल्याने पापराशी नष्ट होतील. कल्परंभी परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. या सृष्टीच्या अर्थात जगाच्या कल्याणासाठी सर्वांना मार्गदर्शन असे ऋग्वेदादी 4 वेद रचले. पण लोकांना त्यांचा अर्थ समजेना. तेव्हा परमात्म्याला दया आली. त्याने पाणिनीसारखे अवतार घेऊन व्याकरणादीसह शास्त्रे रचली. मुनिस्मृती सारख्या 20
स्मृती निर्माण केल्या, त्यामुळे लोकांना वेदांचा अर्थ कळू लागला. पुढे कलियुगात सर्व लोक अल्पायुषी होतील, कमी बुद्धीचे होतील. श्रुती, स्मृती व शास्त्रे यांची व्याप्ती मोठी आहे. लोकांना त्यांचा अभ्यास व त्यांचे आकलन होणार नाही. त्यामुळे अज्ञानाचा अंधकार पसरून लोक सन्मार्गाचे आचरण करणार नाहीत. परिणामतः ते जन्ममरणादी तीव्र दुःखाने पोळून निघतील. अशा प्रकारे सर्व बाजूंनी नीट विचार करून नारायणाने व्यासरूपाने पुन्हा अवतार घेतला. त्यांनी वेदांचे 4 विभाग केले. वेदांचा खरा अर्थ लोकांना शीघ्रतेने कळावा या हेतूने 5वा वेद असे महाभारत रचले. लोकांच्या उद्धारासाठी विष्णू, शिव, नारद, पद्य, मार्कंडेय, भगवंत, ब्रह्मा, अग्नी, भविष्य, वराह, कूर्म, मत्स्य, लिंग, ब्रह्मवैवर्त, स्कंद, वामन, गरुड व ब्रह्मांड ही 18 पुराणे रचली. त्यामुळे पृथ्वीवरील ब्रह्मांड ब्रह्मदेवादी व्यासकृत एकाकी विभागाचे अध्ययन करू लागले. इतिहास आणि पुराणे यांचे श्रवण करून सर्व लोक सन्मार्गाने चालू लागले. ह्या सर्व प्रयत्नांमुळे ईश्वर प्राप्तीचा उपासना मार्ग चांगला रूढ झाला. लोकांचे कल्याण होऊ लागले. पुढे काळ बदलला. कलियुगाच्या रूपाने मोठे संकटच ठाकले. लोक वेद, शास्त्रे व पुराणे यांची निंदा करू लागले. त्यात उपदेशिलेल्या कल्याणप्रद कर्ममार्गाचा अवलंब करेनासे झाले. बौद्ध आणि जैन यांच्या पाखंड मताचा प्रचार प्रसार झाला. बौद्धाचा शून्यवाद, जैनांचा सद्वैतवाद व अन्य तर्कवितर्कयुक्त मतमतांतरांचे वाद यांमुळे सर्व वर्णाश्रमाच्या लोक पथभ्रष्ट झाले. आपले मूळ आचरण सोडून दिशाहीन वागू लागले. त्यामुळे देवतांचे महत्त्व कमी झाले. वेद, शास्त्रे आणि पुराणे यांचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होऊ लागला. त्यांच्या उपदेशाचे आचरण करणारे पंथ लोपले. अशा प्रकारे सर्वत्र अधर्माची वाढ होऊन धर्माला ग्लानी आली. संपूर्ण समाज व्यवस्था आणि धर्मव्यवस्था कोलमडली. मंडनमिश्र आख्यायासारखी काही विद्वान जैन मंडळी या दुरावस्थेला विशेष करून जबाबदार होती. मंडनमिश्र अय्या अतिशय बुद्धिमान, अनेक विद्या आत्मसात केलेला आणि अत्यंत चतुर वक्ता होता. त्याने खडतर अनुष्ठाने करून सरस्वती आणि अग्नीला प्रसन्न करून घेतले होते. पूर्वी रावणाच्या महापराक्रमी इंद्रजित ह्याने अग्नीमध्ये हवन करून अश्वासहित दिव्य रथ बाहेर काढला होता. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. मंडनमिश्र ही यज्ञकुंडातून मनोवंचित वस्तू प्राप्त करण्याचा याचकाला हे हवे ते मिळवून द्यायचा. नुसत्या हुंकाऱ्याने दुसरा सूर्य उत्पन्न करील असे त्याचे अद्भुत सामर्थ्य होते. त्याने आपल्या विद्येच्या जोरावर सर्वत्र दबाव निर्माण केला होता. शास्त्रे, पुराणिक, विद्वान, पंडित सर्वांनाच त्याचा धक्का वाटायचा. तो वादविवादात कोणालाही हार जात नसे. मंडनमिश्रने स्वतः नवीन शास्त्रे निर्माण केली. त्या शास्त्रांना आव्हान देणाऱ्या विद्वानांशी जाहीर वाद घालून आपला अमोघ वक्तृत्वाने त्या सर्वांची तोंडे बंद केली. त्यांच्याशी विवाद करून सगळे महापंडित अक्षरशः थकून गेले. अशा प्रकारे मंडनमिश्राने आपला लौकिक प्रस्थापित केला. त्याने वेदपुराणोत्तर सद्मार्गाने हे सर्व अधर्मच आहेत, हे जन्ममरणासावर बिंबलेले आपण निर्मिलेले शास्त्रेच कशी योग्य आहेत ते लोकांना पटवून देऊन त्यांचाच मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला. त्याने सर्व वर्णांच्या आणि जाती धर्मांच्या लोकांवर स्वतःच्या मतांचे सर्वस्व निर्माण करून त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. गावोगावी जैनांची दैवते स्थापन करून त्यांचीच उपासना रूढ केली. मंडनमिश्राचे वाढते सामर्थ्य व त्याचा पराभव यामुळे पूर्वीची शास्त्रे अडगळीत पडली. वेदांचा उपदेश मागे पडला. आपला धर्म बरोबर नाही, जैन धर्म हाच अत्यंत सोपा आणि श्रेष्ठ धर्म आहे असे म्हणून
लोक जैन धर्माचे अनुयायी होऊ लागले, त्यांच्या मतप्रणालीनुसार वागू लागले. मंडन मिश्राला सरस्वती प्रसन्न होती हे मागेच स्पष्ट केलेले आहे. ती त्याच्या घरी राबायची, त्याच्या जिव्हाग्री सूक्ष्म रूपाने वास करून तो बोललेले प्रत्येक वचन खरे करायची. सरस्वती आपल्याला नित्यवश राहावी म्हणून मंडन मिश्र तिच्या मध्यघटावर स्थापना करून त्रिकाल पूजा करायचा. तिला मद्याचा नैवेद्य दाखवायचा, तेच मद्य प्रसाद म्हणून प्राशन करायचा. मद्याच्या धुंदीत अनाचार वाढवायचा. अशा मद्यपिकांकडून चांगल्याची अपेक्षा कोण करावी? आचार नाही, विचार नाही असा हा कर्मभ्रष्ट पाखंडी सर्वत्र आपल्या शस्त्रधर्माचा विस्तार करत लोकांना शिष्य करून त्यांचा गुरु म्हणून मिरवत होता. तो कोणालाही श्रुती स्मृती पुराणोत्तर धर्माचे आचरण करू देत नव्हता. अशा प्रकारे त्याने मोठे अनर्थ मांडला होता. त्याच्या मताप्रमाणे वागणारे लोक उद्धट चौराचार आणि अनाचार करत होते. ते पाहून सज्जनांनी कुचंबना होऊ लागली. विद्वजन हतबल झाले. भूमीवरील पापभार वाढला. ती अनिवार्य दुःखाने अहोरात्र सुकारे टाकू लागली. देव ब्राह्मण साधुसंत यांनी ती अधोगती पाहावेना ते व्यथेने पळून निघाले. शंकराचार्य आख्यान. हे वर्तमान शंकराला कळताच तो अत्यंत संतापला. या जैनांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करून सनातन कर्ममार्ग बुडविला. लोकांना स्वधर्मभ्रष्ट केले. हे बरोबर नाही. त्यांना पायबंद घातलाच पाहिजे असा निश्चय करून या शंभू महादेवाने भूलोकी अवतार घेण्याचे ठरवले. अवतार कार्याची पूर्वतयारी झाल्यावर शंकराने उत्तरेकडील निर्मळ क्षेत्रात एका तपस्वी ब्राह्मणाच्या कुळात पुत्ररूपाने जन्म घेतला. त्याच्या आगमनाने पृथ्वीला परमानंद झाला. दशदिशा प्रसन्नतेने भरल्या. देव हर्षले. सुगंधित वारा वाहू लागला. नद्या, तलाव आणि विहिरी यांचे पाणी निर्मळ झाले. ही शुभचिन्हे पाहून मुनिजन अत्यंत समाधान पावले. ते निर्मळ क्षेत्रातील त्या ब्राह्मणाच्या घरी आले. त्यांनी नररूपाने प्रगट झालेल्या त्या पुराण पुरुष जगज्ञाचे डोळे भरून दर्शन घेतले. त्या नूतन बालकाचे जातक वर्तविले आणि त्याचे शंकराचार्य असे नाव ठेवले. चकरांचा छंद घेणारा अवतारला म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव शंकर ठेवले असावे. तदुपदेशाने लोकांचे कल्याण करणारा सद्गुरू हा शंकराचार्य या नामाचा साधा व सरळ अर्थ आहे. वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेला या दिव्य बालकाने उपनयन झाल्यावर सर्व विद्या आत्मसात केल्या. मग मातेची आज्ञा अल्पवयातच संन्यासी दीक्षा घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. शिष्यांना बरोबर घेऊन तीर्थभ्रमण करणाऱ्या शंकराचार्यांनी जैन मतांच्या प्रभावाने समाजात खोलवर पसरलेल्या दुष्प्रवृत्तीचे जवळून अवलोकन केले. स्वधर्मभ्रष्ट झालेल्या देशोदेशीचे लोक जैन धर्माचा आणि त्यांच्या शास्त्रांचा कसा उदो करीत आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी केलेली अवहेलना सहन केली. एके दिवशी आचार्य कोल्हापुरास आले. घरोघरी भिक्षा मागत कासाराच्या आळीत प्रवेशले. ते कासार जैन होते. त्यांनी आचार्यांच्या साधुत्वाची टिंगल केली व म्हणाले, अहो, येथे भिक्षा कोठून मिळणार? कढईत काचेचा उकळता रस आहे, तोच घ्या. आचार्य म्हणाले, तुम्ही जैन आहात ना, मग तुमच्याकडची अन्य भिक्षा आम्हाला नको, तुमच्या काचेचा रस द्या. त्यावेळी भिक्षेच्या सेवा व्हावी म्हणून अनेक मंडळींनी शंकराचार्याचे शिष्यत्व पत्करले होते. या प्रसंगी आचार्यांनी त्याचीच परीक्षा पाहायचे ठरवले. जी भिक्षा मिळेल ती स्वीकारायची असा संन्याशांचा नियम आहे. त्याला अनुसरून ते म्हणाले, आज आपल्याला
काचेचा रस पाजावा अशी नियतीची इच्छा आहे. तुम्ही ओंजळीने तो प्राशन करा. ते ऐकताच शिष्य घाबरले. हा कसला गुरु? हा तर आमच्या जीवावर उठला आहे असे म्हणून ते सर्वजण पळून गेले. आचार्य वेदेही होते. पळणाऱ्या शिष्यांकडे पाहून किंचित स्मित केले. मग हातांनी ओंजळ करून कासारांना म्हणाले, काचेचा रस ओता. पूर्वी समुद्रमंथनासमयी ज्याने कालकूट विष प्राशन केले, प्रलयाग्नीला क्षणार्धात गिळून टाकिले, असा ज्याचा अगाध लीला कर्तृत्व आहे, त्याच्यासाठी काचेचा रस पिणे ही काय मोठी गोष्ट आहे. असो, त्यांनी ओंजळ पुढे करताच त्या दुष्ट कासारांनी काचेचा तप्त रस त्यांच्या ओंजळीत ओतला. तेव्हा त्यांचा एक थेंब जरी भूमीवर पडला तरी ती जळून जाईन इतकी प्रकाउष्णता असलेला तो काचेचा रस आचार्यांनी थंड मधुर जल प्यावे इतक्या सहजतेने पिऊन टाकला. ते त्यांचे असामान्य साहस पाहून कासार दचकले. ही कोणी थोर विभूती आहे हे जाणून ते सर्वजण त्यांना शरण गेले. त्यांचे पाय धरून क्षमायाचना करू लागले. शंकराचार्यांनी मंडनमिश्राचा वादविवाद पराजय केला. त्यानंतर तीर्थभ्रमण करत शंकराचार्य जैन ग्रामास गेले. तेथे आपल्या एकनिष्ठ शिष्यांना मंडनमिश्राकडे पाठविले. त्यांनी मंडनमिश्राची भेट घेतली व म्हणाले, आमचे गुरु शंकराचार्य यांनी तुम्हाला वादविवादास येण्याचे निमंत्रण दिले आहे. तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या शास्त्रांच्या आधारे विवाद करून त्यांना जिंकावे, अन्यथा ते वेदपुराणोत्तर स्वधर्मशास्त्रांच्या आधाराने तुमचे मतखंडन करून तुमचा पराभव करतील. तो निरोप ऐकून गर्विष्ठ मंडनमिश्र चवताळून म्हणाला, अरे जा, माझ्या पराभवाची वार्ता करूच नको. आजपर्यंत स्वतःचे पांडित्य मिरविणारे अनेक विद्वान शास्त्र माझ्याशी वाद घालण्यास आले, पण आमच्या जैन शास्त्रापुढे कोणाचीही डाळ शिजली नाही. तेथे या संन्याशाची काय मिजाज? सरस्वतीच्या कृपाप्रसादाने मी त्यालाही वादविवादात जिंकीन. मंडनमिश्राने शंकराचार्याचे आव्हान स्वीकारले. हे शिष्य निघून गेल्यावर मंडनमिश्राने सरस्वतीचे ध्यान केले. मग तो आचार्यांना भेटला. ते दोघेही आपल्या जागी थोर होते. दोघांचेही कर्तृत्व विलक्षण, दोघेही पराक्रमी. दोघांनी परस्परांशी चर्चा केली. मग त्याच दिवशी जाहीर सभा घेऊन सर्वदेखत वादविवाद करायचा असे ठरले. हा वादविवाद पूर्वपक्ष व उत्तरपक्ष याप्रमाणे दोन विभागात करायचे समंतर झाले. यात आपापल्या शास्त्रांच्या आधारे चर्चा करून दुसऱ्याचे मत खोडून काढायचे. आपापल्या शास्त्राचा अर्थ विवरणासहित स्पष्ट करून सांगायचा असे ठरले. हा चर्चेत ज्याला आपल्या शास्त्राचा उलगडा करता येणार नाही त्याने पराभव मान्य करून त्याचा धर्म सोडून द्यायचा आणि त्या धर्मशास्त्राचे ग्रंथ पाण्यात बुडवायचे असे ठरले. त्याप्रमाणे लोकांमध्ये दवंडी पिटवण्यात आली. ठरलेल्या वेळी शंकराचार्य व मंडनमिश्र सभास्थानी आले. त्या सभेला अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्या सन्मुख प्रतिज्ञा करून दोघेही व्यासपीठावर स्थानपन्न झाले. दोघांच्या मध्ये पडदा लावण्यात आला होता. त्यावेळी मंडनमिश्राने पडद्याच्या आत मग घटात सरस्वतीची स्थापना करून तिची पूजा केली. तेव्हा सरस्वती म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. या वादामध्ये मी शंकराचार्याच्या शस्त्रमतांचे कसे खंडन करते तेच पहा. आज मी तुलाच विजय मिळवून देणार आहे. तू जे बोलशील तेच खरे करून दाखविणार आहे. ते वरदान ऐकून मंडनमिश्राला मोठे समाधान वाटले. ही सरस्वती स्थापना अशा युक्तीने गोपनीयरित्या करण्यात आली होती की प्रत्यक्ष शंकराचार्यांनाही त्याची थांगपत्ता लागला नाही. वादविवादास प्रारंभ झाला. मंडनमिश्र पडद्याआतून म्हणाला, कोणत्या वेदाचे आरंभ करू, त्याचा अर्थ सांगू. आचार्य म्हणाले, तुम्ही चारही वेद म्हणा. वेदपठन करताना मी ज्या सत्राचा अर्थ तुम्हाला विचारीन त्याचे विवरण व अर्थासहित स्पष्टीकरण द्या म्हणजे झाले. त्या अर्थाने माझे समाधान झाले नाही तर पराभव स्वीकारून प्रतिज्ञा पूर्ण करा. ते मान्य करून मंडनमिश्र सरस्वतीला म्हणाला, माते आता तूच माझ्या मुखाने बोल, माझी बाजू सांभाळ. आचार्य म्हणाले, मंडनमिश्रजी, आपण ऋग्वेदाने आरंभ करा. तेव्हा सरस्वतीने
मध्य घाटातून मुख बाहेर काढले व ती मंडमिश्राच्या आवाजात ऋग्वेदातील ऋचा म्हणू लागली. या कारस्थानाची कल्पना नसलेल्या पडद्याआडून स्वतः मंडमिश्र ऋग्वेद म्हणत आहे असे शंकराचार्य समजत होते. आचार्यांनी अय्याला अनेक ऋचांचा गहन अर्थ विचारला. त्यांना ब्रह्मदेवाच्या त्या कन्येने कोठेही न अडखळता समर्पक उत्तरे दिली. ऋग्वेदाच्या संदर्भात आचार्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ती क्षणार्धातच सांगत होती. अशा प्रकारे संपूर्ण ऋग्वेद म्हणून झाला. आचार्यांनी अख्याय यजुर्वेद म्हणायला सांगितला. त्या सूचनेनुसार सरस्वतीने पडद्याआडून यजुर्वेदाचे पठण आरंभिले. पत्रमूळ जटासहित असंख्यालित शब्द प्रगट होऊ लागले. तेव्हाही आचार्यांनी विचारलेल्या प्रत्येक ऋचेचा अर्थ तिने कुशलतेने उघडून सांगितला. प्रत्येक वेळी ती त्यांचे समाधानच करत होती. मंडमिश्र अय्याचा पराभव होत नाही म्हणून आचार्य संभ्रमात पडले. काय करावे हेच त्यांना सुचेना. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. ते अय्याला म्हणाले, मंडमिश्राजी, तुम्ही आता यजुर्वेद म्हणत आहात ना? मंडमिश्रण, होय आचार्य, पण मगाशी तुम्ही ऋग्वेद म्हणत असताना माझ्या मनात एक शंका येऊन गेली. ती विचारायची राहून गेली. म्हणून कृपा करून ती ऋचा पुन्हा म्हणून तिचा अर्थ सांगा बरं. आचार्यांनी आपली शंका सांगितली आणि मंडमिश्रांना त्या संदर्भातील ऋचा म्हणण्यास सांगितले. ते ऐकता सरस्वती गप्पच बसली. कारण तिचे एक वैशिष्ट्य आहे. तिला वेदशास्त्रे पुराणे मुखोद्गत आहेत. ते सर्व वाङ्मय ती घडाघडा म्हणून दाखवते. पण पुढचे म्हणत असताना कोणी तिला मध्येच थांबवून मागील गोष्टी विचारली तर तिला काहीच सांगता येत नाही. म्हणूनच आचार्यांनी मंडमिश्राला मध्येच थांबवून मागे म्हटलेले ऋग्वेदातील ऋचा विचारताच ती गडबडून गेली. तिला काही बोलताच येईना. सभास्थानी नीरव शांतता पसरली. श्रोत्यांची उत्कंठता शिगेला पोहोचली. शंकराचार्य अत्यंत चतुर होते. वादविवाद चालू असताना मंडमिश्र ज्या पद्धतीने व कौशल्याने वेदपठण करून ऋचांचे अर्थ व रहस्य समजावून सांगत होते त्या पद्धतीने येथे काहीतरी पाणी मुरत आहे हे त्यांनी ओळखले होते. ब्रह्मदेव आणि सरस्वती ह्या दोघांशिवाय असंख्यलित वेदपठण करून त्यांचे ग्रहण अर्थविशेष करून सांगणारा तिसरा कोणीही नाही हे त्यांनी पक्के माहीत होते. सरस्वतीचे रहस्य ठाऊक असल्यामुळे अय्याला सरस्वती प्रसन्न असल्यास खडा टाकून पाहावा असा विचार करूनच त्यांनी पूर्वोक्त ऋग्वेदातील शंका उपस्थित करून ऋचा विचारली होती. ही युक्ती बरोबर लागू पडली. अय्याचे कपट उघडे होताच आचार्यांनी त्याला खडसावले. म्हणाले, काय हो, गप्प का बसलात? माझ्या शंकेचे उत्तर द्या. ते ऐकून अय्या गडबडला. भीतीने त्याची वाचा बसली. आचार्यांनी थोडी वाट पाहिली. मग ते उठले. त्यांनी दोघांमधला पडदा दूर केला. तर काय आश्चर्य, त्यांना मध्य घाटातून सरस्वतीचे मुख बाहेर आलेले दिसले. ते दृश्य पाहून आचार्य संतप्त झाले. त्यांनी हातातील दंडाचा प्रहार करून तो मध्य घाट फोडून टाकला आणि सरस्वतीला उद्देशून म्हणाले, हे दुराचारिणी, या जैनाला प्रसन्न होऊन वेदशास्त्राची चर्चा करतेस. चांडाळणी, ज्या ब्रह्मदेवाने तुला जन्म दिला त्याच्याशी अंगसंग करून पाहणारी तुझ्यासारखी निर्लज्ज नारी शोधूनही सापडणार नाही. तुझ्यासारख्या जारिणीचे तोंड पाहू नये. तू महापापिनी आहेस. तू ह्या जैनाला वश झाली. जैनशास्त्राचा प्रचार व्हावा म्हणून प्रयत्न केलेस. ह्या दृष्टाच्या पाखंड माताचा उदो करून सर्व वर्णाश्रम धर्मांच्या व 18 पगड जातीच्या लोकांना भ्रमित केलेस. ज्यांना जैन धर्मात आणून वर्णसंकर केलास. तुझ्यामुळेच वेदशास्त्रे व पुराणे यांचे महत्त्व नाहीसे झाले. त्यांनी उपदेशलेला धर्म मागे
पडला. तू जैन शास्त्राचा अभिमान धरून त्याचे महत्त्व वाढवलेस. जैन मतांना मान्यता देऊन लोकांना पाखंडी केलेस. तुझा आश्रय होता म्हणूनच ह्या दृष्टाने स्वतःच्या मताने स्वक्रियाच्या हस्ते पृथ्वीवरील ग्रामदेवते भ्रष्ट केली. अशा प्रकारे तुझ्यामुळे फार मोठे अनर्थ ओढावले. तो मी कैलासात ऐकला आणि त्या अनर्थाचे पारिपत्य करून स्वधर्माची स्थापना करावी म्हणूनच हा अवतार घेतला. तू जे अत्यंत अनाचारी केला आहेस त्यामुळे यापुढे तू अत्यजाधिकांच्या घरी वास करशील. कला आणि विद्या यांच्या स्वरूपाने नीचांच्या मुखात राहशील असा मी तुला श्राप देत आहे. तो शापवचन ऐकून सरस्वतीही संतापली. तिने शंकराचार्यांना प्रतिश्राप दिला. म्हणाली, तू धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेतलेला असला तरी तुझा देह इकट देशात पडेल. त्यानंतर ती अंतर्धान पावली. मंडन मिश्राने शंकराचार्याची थोरवी ओळखली. आपला पराभव मान्य करून तो त्यांना शरण गेला. आचार्यांनी जैनशास्त्राच्या पुस्तकांची गाठोडे बांधली आणि ती समुद्रात बुडवली. त्यामध्ये अमरकोश नावाचा एक ग्रंथ होता. तो सर्वांना उपयुक्त असल्यामुळे शंकराचार्यांनी तो बुडविला नाही. अशा प्रकारे त्यांनी जैनशास्त्रे उद्ध्वस्त केली. मग गावोगावीच्या लोकांना पाचारण केले व म्हणाले, या जैनांनी ठिकठिकाणी ग्रामदेवते स्थापन केलेली आहेत. ती आपली समजून त्यांची भक्ती करा. ती जैनांनी स्थापन केलेली म्हणून त्यांची उपेक्षा करू नका. आपल्या धर्माचे पालन आपणच करावे. देवापाशी भेद नाही. तो सर्वत्र साधारण भरलेला आहे. तो सर्वांवर सारखीच कृपा करतो. आपण त्याला प्रेमभक्तीने आपलासा केला पाहिजे. ते ऐकताच मंडन मिश्राला आपला पाखंड मतांचा व कृतकर्मांचा पश्चाताप वाटू लागला. आचार्याच्या चरणी नतमस्तक होऊन तो म्हणाला, स्वामी, तुम्ही जैन मतांचे संपूर्ण खंडन केले तरी कृपा करून जैनांचे सत्व थोडे तरी राखावे अशी प्रार्थना आहे. ते ऐकून आचार्यांना दया आली. त्यांनी लोकांना सांगितले, तुम्ही तुमच्या ग्रामदेवतांच्या सान्निध्यात जैनांचा धोंडा स्थापन करा. ग्रामदेवतांची पूजा करताना प्रतिदिन त्याचीही पूजा करा. यापुढे प्रत्येकाने आपल्या जाती धर्माला अनुसरून पूर्वीप्रमाणे वागायचे आहे. कोणी अधर्माने वागायचा प्रयत्न केल्यास मी त्याला शासन करील. त्यानंतर शंकराचार्यांनी वेदशास्त्रे व पुराणे पुन्हा प्रकट केली. विप्रजन त्यांचे अध्ययन करू लागले. अन्य लोकही आपापल्या स्वधर्माचे आचरण करू लागले. अशा प्रकारे आचार्यांनी श्रुतीस्मृतीमध्ये उपदेशलेल्या स्वधर्माची सर्वत्र स्थापना केली. अवधूताचा प्रचार प्रसार केला आणि भूमीला असह्य झालेला पापभार उतरवला. कवीचे निवेदन. श्रोते हो, शंकराची लीला अगाध आहे. आत्मानंद स्वरूप असा तो शंभू महादेव भक्तवात्सल्य म्हणून प्रख्यात आहे. तो आपल्या सेवकांना भवसागरातून तारून नेतो, त्यांना मोक्ष देतो. त्यांचे चरित्र काय वर्णन करावे. तो दीनांचा, अनाथांचा व सद्भक्तांचा कैवार घेतो. त्यांच्या पंचाक्षरी व षडाक्षरी मंत्राचा जप करणाऱ्यांचा उद्धार करतो. दशहार राजा कलावती, पापबुद्धी असणारे विदुर व बहुला यांना शिवमंत्रांच्या प्रभावाने अक्षय गती मिळाली. त्यांच्या कृपेने शबरतरला भस्म झालेला त्यांची पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रगट झाली. शिवयोगाने शिवकवचाचा उपदेश करून भद्रयू आणि सुमती यांना पावन केले. मैत्रेयीच्या सांगण्यावरून सीमतीने शिवव्रत आचरिले. त्यामुळे शिवकृपा होऊन यमुनेत जलसमाधी मिळूनही तिचा पती चित्रगंध सुखरूप परतला. पराशय ऋषींनी स्वतः रुद्राभिषेक करून राजपुत्रांचा अपमृत्यू टाळला. त्याला राजसिंहासनावर बसविले असे आहे. शिवकवच, रुद्राध्याय, शिवपंचाक्षर व षडाक्षर मंत्र याचे महात्म्य ते अत्यंत पवित्र व सर्वांचा उद्धार करणारे आहे. अभक्तांना त्याची थोरवी कशी कळणार. गर्गमुनींसारखे सद्गुरू आणि दशहार राजासारखा भाविक शिष्य असेल तर
उद्धार होणारच. शिवयोगासारखा समर्थ गुरु आणि भद्रयूसारखा निष्ठावान शिष्य असेल तर स्वतः शंकर त्या शिष्याला कैलासलोकी नेणारच. कलियुगामध्ये गुरु आणि महंत ठाई ठाई आहेत, पण सद्गुरूचे अत्यंत अद्भुत सामर्थ्य त्यांच्यापाशी नाही. ते दिव्य लोभाने शिष्यांना फसवतात, त्यांच्या कानात मंत्रोपदेश करून त्यांच्या मागे साधनेची उपाधी लावून देतात. शिष्यही दुर्जन असतात, ते गुरुचे दोष काढत बसतात. शेवटी या पापकर्मांमुळे दोघेही नरकात पडतात. म्हणूनच या कलियुगात दशहार राजासारखा शिष्य पाहण्यास मिळत नाही. खरा सद्गुरू आपल्या शिष्यांच्या धनाची कधीही अभिलाषा धरत नाहीत. खरा शिष्यही तन धनाने गुरुसेवा करतो. दशाहार्दिक तरले ते या गुणांमुळेच. त्यांनी जे मंत्र जपले ते मंत्र आजही आहेत, पण मूर्खांना त्याचे महात्म्य कळत नाही. त्यांना कोण समजावेल. कृत त्रेता आणि द्वापार ह्या युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते. साधक वर्षानुवर्षे अनुष्ठाने करीत तपश्चर्या करणाऱ्याच्या अंगाभोवती वारुळे वाढत. तेव्हा कोठे भगवंत प्रसन्न होऊन त्यांना निजपदास न्यायचा. पण कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहे. प्राण अन्नमय आहे. देहाचा काहीच भरवसा नाही. आला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही. मग लोकांचा उद्धार कसा होणार यावर भगवंताने नीट विचार करून लोकांना आपल्याचे परमेश्वर प्राप्ती व्हावी, याचे मोक्ष मिळावा यासाठी एक उत्तम मार्ग काढला. तो मार्ग म्हणजे सद्गुरूला शरण जाणे. मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ह्यासारख्या अन्य साधन मार्गाने नाही. हा सद्गुरू कसा असावा? वामदेव, गर्ग, शुक किंवा पराशर यांच्यासारखा तो स्वरूपी तन्मय असावा. नित्य आनंदी असावा. शिष्य कसा असावा? भाविक, निष्ठावान आणि गुरुला परमेश्वर मानून त्याच्या उपदेशाचे पालन करणारा. असे घडले तर या कलियुगात सर्व लोक तरुण जातील. श्रीधर पुढे म्हणतो, श्रोते हो, ज्यांच्या योगाने थोर ऋषी भद्रयू, दशहार राजा, सुमतीनी राणी, बहुला, विदूर, सीमंतनी व तिचा पिता ह्यांचा उद्धार झाला, तो पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र, मृत्युंजय मंत्र, रुद्राध्याय, शिवकवच ह्या सर्वांचे महात्म्य ह्या ग्रंथात सांगितले आहे. आता तुम्ही म्हणाल, आजही तेच मंत्र आहेत, मग पूर्वीप्रमाणे लोकांचा उद्धार का होत नाही? यावर माझे एवढेच सांगणे आहे की जपतपकर्त्याचे मन शुद्ध असेल तर त्याला पूर्वीच्या लोकांनी जे अनुभवले तशीच अनुभूती येईल. या शिवमंत्राचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा. शिवलीला अमृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे. जी सावधानता आपण प्रपंचात दाखवतो त्याच तत्परतेने शिवस्मरण करावे. मग त्याला काय कमी पडणार नाही. कलियुगात लोकांसाठी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेऊन ज्यांनी जैन मतांचा पराभव नष्ट केला, तो स्वधर्माचे रक्षण करणारा शंभू महादेव त्यांचे स्मरण करणाऱ्या सर्वांच्या संसार भयाचे निरसन करतो. सर्व आयुष्य प्रपंचासाठी वेचणारे लोक अभागीच असतात. प्रपंचाची गुलामी करणारे आणि शंकराला विसरलेले लोक जन्मले काय मेले काय सारखेच. जे जन्माला येऊनही शिवभजन करत नाहीत त्यांना यम भयंकर नरक यातना देतो. ते जीव नाना योनीत जन्म घेऊन अनंत दुःख भोगतात. कल्पांतापर्यंत जन्म मरणाच्या दुष्चक्रात फिरत राहतात. म्हणून तुम्ही सर्वांना माझे असे विनम्र सांगणे आहे की शिवचरणी दृढ भाव ठेवून शिवलीला रूपी अमृताचे अखंड सेवन करा. त्या योगी जन्म मरणाची शृंखला तुटेल. शिवस्मरण करणाऱ्या तो शंकर मोक्षपदास नेतो. ब्रह्मादी सर्व वर्णाश्रमाच्या आणि जातीच्या लोकांना शिवस्मरण हे तारक आहे. पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुंभी, सोनार, सुतार, कासार असे समाजातील सर्वच घटक आपापल्या व्यवसायात व व्यवहारात इतके गुंतले असतात की त्यांना शंकराचे स्मरण होतच नाही. मग त्यांचे जन्ममरणांचे फेरे कसे काय सुटणार? त्यांच्या 84चा फेरा चुकविण्याचे सामर्थ्य केवळ शिवनामातच आहे. शिवलीला अमृत हा ग्रंथ
पापी जनांचा उद्धार करणारा आहे. जे लोक याचे श्रवण पठण करतात ते शिवस्वरूप होतात. या ग्रंथाचे 42 दिवसात 7 पारायणे करणाऱ्यास तो शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो. त्या भक्ताचे सर्व मनोरथ पुरवतो. असा ह्या ग्रंथाचा महिमा थोर आहे. जो मनुष्य प्रत्येक श्रावणी सोमवारी याचे पारायण करतो त्याच्या घरी शंकर नित्य वास करतो. ज्याला शंकर प्रसन्न आहे त्याला ह्या जगात काय कमी पडणार. ज्याला शंकराची कृपा व्हावी असे मनःपूर्वक वाटते त्याने नमः शिवाय हा मंत्र जप करावा. शिवलीला अमृत वाचावे. शनिप्रदोष, शिवरात्री अशा पर्वकाळी ह्या ग्रंथाची 3 पारायणे केल्याने त्या उपासकाची सर्व बंधनातून मुक्तता होते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रोते हो, तुम्ही म्हणाला शिवमंत्राचा जप प्रभावाने दशहार राजाच्या अंगातून त्याची समस्त पापे कावळ्याच्या रूपाने निघून गेली. त्याचप्रमाणे आम्हीही पंचाक्षरी मंत्राचा जप करतो. मग आमची पापे काकरूपाने गेलेले का दिसत नाहीत. यावर माझे एवढे सांगणे आहे की कृपा करून अशी शंका घेऊ नका. शिवनाम जपाच्या प्रभावाने आपण निष्पाप होणारच अशी श्रद्धा ठेवा. स्कंदपुराणात व्यासांनी जे लिहून ठेवले आहे तेच मी प्राकृतात वर्णन केले आहे. ते खोटे आहे असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. दशहरा राजा व अन्य शिवभक्त यांच्या ज्या कथा ह्या ग्रंथात सांगितल्या त्यातील उत्कट भक्तभाव पाहणारे शंकर कशा प्रकारे उद्धार करतो त्यावर चिंतन मनन करावे. 14 अध्यायात लोकांच्या कल्याणासाठी व्यासांनी शिवोपासनेचे महत्त्व सांगितलेले आहे. भक्तांच्या उद्धाराच्या कथा सांगताना शिवदर्शन घेणे, शिवचरित्रपर ग्रंथ वाचणे, शिवमंत्राचा जप करणे, रुद्रावर्तन करणे, भस्म धारण करणे, रुद्राक्ष धारण करणे, शिवकवच म्हणणे ह्या सर्व गोष्टीचे अगत्य स्पष्ट केलेले आहे. थोडक्यात सांगायचे तर संसारात व्यग्न असलेल्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांनी शिवोपासनेचा मार्ग विस्तृतपणे विशद केला आहे. ज्याला जे शक्य आहे त्यानुसार त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे, शुद्ध आचरण ठेवावे, सन्मार्गाने वागावे, शिवध्यान करावे. ह्या ग्रंथात जेथे जेथे शिवस्तुती आलेली आहे ती मनपूर्वक वाचावी. लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला काय करता येईल त्याचीही विचार करावा. स्कंदपुराणात शंकराने स्कंदाला आपल्या नाममंत्राचा उपदेश करून जगाचा उद्धार करण्यास सांगितले. त्यावेळी तो म्हणाला, जे शिवमंत्राचा जप करतात त्यांना मी प्रेमाने दर्शन देतो. जे शिवलीलाचे पठण करतात त्यांना पार्वती प्रसन्न असते. त्या भक्तांकडे मी कधीच दुर्लक्ष करत नाही. मी त्याची अहोरात्र काळजी घेतो. श्रोते हो, हे मी उगाचच वर्णन केलेले नाही आणि ह्यात माझ्या पदरचे काही घातलेले नाही. जे शंकराने स्कंदाला सांगितले तेच अद्वैत शिवचरित्र 14 अध्यायांमध्ये आपल्या पुढे कथन केले आहे. हा 15वा अध्याय येथे कुठून आला अशी शंका तुमच्या मनात येणे साहजिक आहे. तेव्हा त्याबद्दलही सांगतो. ज्या शंकराने असंख्य भक्तांचा उद्धार केला, ज्यानेच धर्मसंस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला, अगाध असा शिवमहिमा मी संपूर्ण वर्णन करावा असे शंकराने सांगितले. म्हणूनच मी 15व्या अध्यायात शंकराचार्याचे अल्पचरित्र वर्णन केले आहे. मूळ स्कंद पुराणातील 14 अध्यायांना तो अध्याय शंकराच्या आज्ञेनेच जोडला आहे. या 15 अध्यायाचे सुचित्रभुज होऊन नित्य श्रवण पठण करावे. या ग्रंथाची 7 पारायणे करावी. पारायण कालात मद्यमास सेवन, निषिद्ध आचरण व कलह करू नये. अपवित्र स्थानातील कोणाच्याही कानी ह्यातील मंत्र पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशुद्ध आहार विहार व आचार असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये. दृष्टी दुर्जन निंदक अशा कोणालाही या ग्रंथाची उपेक्षा करू नये. शिवलीला अमृत ग्रंथाची फलश्रुती. या ग्रंथाच्या पठणाने उपासकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होईल. गंडांतर, रोग,
अपमृत्यू, पाप, तृण, दारिद्र्य व संकटे यांचे निरसन होईल. आयुष्य, आरोग्य, धन धान्य, संपत्ती, ऐश्वर्य विद्वंती होईल. शिवकृपेने जन्म मरणांच्या शृंखला तुटून मोक्षप्राप्ती होईल. मरणोत्तर उत्तम गती मिळेल. श्रोत्यांना विनंती. श्रोते हो, भक्तवात्सल्य आणि औदार्याचा सागर असा तो भोलेनाथ लोकांच्या उद्धारासाठी नाना प्रकारचे उपाय करत असतो. तो हर प्रयत्नाने दीनदुबळ्यांना सांभाळतो, पण कृतज्ञ दुर्जनांना त्याचे काय, ते त्यांचे प्रेमाने नावही घेत नाहीत. शिवनाम मुखात असावे म्हणून साधुसंत सतत यज्ञशील असतात. येथे प्रपंचाला सर्वस्व मानणारे मूढजन अहोरात्र निंदा करतील, पण शिवनाम घेणार नाहीत. म्हणून सज्जनांना दोन्ही हात जोडून अशी विनंती आहे की तुम्ही सुज्ञ आहात, आपले कल्याण कशात आहे हे जाणून शिवलीला अमृताचे पठण करून मोक्ष साधून घ्या. किंबहुना उसाच्या रसातून साखर काढावी तशा शिवलीला अमृताच्या सारभूत अशा नित्यपठणाच्या 42 ओव्या तरी शुभ भावाने वाचा. त्याने तुमचे मनोरथ पूर्ण होतील, तुम्हाला सर्व प्राप्ती होईल. पंचाक्षरी, षडाक्षरी व मृत्युंजय मंत्राच्या जपाने श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचे पुण्य लाभते. हे दिव्य मंत्र शिवमुखातून प्रकट झालेले असल्यामुळे जपकर्त्यास शंकराची अनुकूलता लाभेल. शिवमंत्र, शिवकवच, शिवलीला अमृत हे ग्रंथ इतके पवित्र आहेत की ते दुष्ट, दुर्जन व निंदक यांच्या हाती कधीच देऊ नयेत. श्रीमद स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला कथा केल्या आहेत त्याच या ग्रंथात आहेत. स्कंदपुराणात महर्षी व्यासांनी देवभाषेत जे कथन केले तेच नैमिषारण्यात सुतांनी शौनकादिक श्रोत्यांना सांगितले. तेच सूत कथित आख्यान मी शिवलीला अमृत या ग्रंथरूपाने लिहिलेले आहे. या 15 अध्यायाच्या आख्यानाला श्री विश्वनाथाचे प्रेम लाभो हे सर्व लेखन शंकराच्या आज्ञेने केले आहे. यात काही न्यूनधिक असेल तर ते माझे नाही. हे शंकर कर्पूर गौरा, हे अक्षय अभंग दयासागरा, तुझ्या जय जयकार असो. तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस, जगाचा उद्धार करता आहेस. या श्रीधराच्या हृदयरूपी कमळात तू भ्रमण रूपाने वास करतोस. तुझ्या कृपेने लिहिलेल्या हा ग्रंथ मी तुला समर्पित करतो. रसभरीत उसाप्रमाणे असलेल्या शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा 15वा अध्याय अतिशय गोड आहे. संत सज्जनांनी तो नित्य श्रवण पठण करावा. अशा प्रकारे अद्वैतरम्य शिवलीलांना बहरलेला, भाविकांच्या मनाला आनंद देणारा आणि उपासकांना शिवकृपेचा प्रत्यक्ष अनुभूती देणारा शिवलीला अमृत ह्या ग्रंथाचे हे कथासार रूप लेखन आज मार्गशीर्ष शुद्ध 6 शके 1928 अर्थात परमपवित्र पंचाषष्टीस भगवान शंकर, जगदंबा पार्वती, भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, सद्गुरू श्री गजानन महाराज आणि नाथसिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले. पंचाषष्टी ही स्कंदषष्ठी म्हणूनही ओळखली जाते. मणी आणि मल्ल या दैत्यांनी नाशासाठी भगवान शंकराने ह्याच दिवशी मार्तंड भैरव अवतार घेतला होता. अशा प्रकारे महात्म्य असलेल्या या तिथीस हा ग्रंथ लिहून पूर्ण होणे हे केवळ शिवकृपा असो. ह्या ग्रंथाच्या श्रवण पठणाने आपल्या सर्वांचे कल्याण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शिवलीला अमृत ग्रंथ समाप्ती. ओम नमः शिवाय.